ग्राम रोजगार सेवकांना तर आपण भेटलो आणि ते आपल्या गावात रोजगार हमी योजना नरेगा आणतात एवढं तर आपण पाहिलेलं आहे. पण ग्रामरोजगार सेवकांना कोण कोण मदत करतंय हेही आपण समजून घेऊया. आपल्याकडे राज्याच्या पातळीवर कोण जबाबदार आहे याच्यासाठी आणि जिल्ह्याला कोण आहे आणि आपल्या पंचायत समितीत कोण आहे हेही आपण समजून घेऊया. कृषी विभाग काय करणार आहे, पाणलोट विभाग काय करणार आहे हेही आपण आता पाहूया. 18 वर्ष पूर्ण पाहिजे तो त्याला अप्लाय करू शकतोय. त्याच्याकडे आधार कार्ड असावं आणि बँक पासबुक असावं, एवढ्याशा साधारणतः गोष्टी होत्या. नंतर मग त्यांचे नमुना एक फॉर्म भरून घेतला जो आपण जॉब कार्ड काढण्यासाठी भरतोय तो, आणि तो का भरून झाल्यानंतर मग ते ग्रामपंचायतला जमा केले, रोजगार सेवकाकडे काही जमा केले. नंतर त्यांना जॉब कार्ड मिळाले. जॉब कार्ड मिळाल्यानंतर मग गावागावात जाऊन मिटिंगा घेतल्या, त्यांचे नमुना 4-4 भरून घेतले आणि ते रोजगार सेवकाकडे जमा केले आणि नमुना 5 वरती त्यांच्या पोच म्हणून एक मजुराकडे ठेवलं होतं की 15 दिवसात काम नाही मिळालं तर ते सांगू शकतात का आम्हाला 15 दिवसाच्या आत काम द्यावं असं म्हणून. जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर मग आराखडे हे पंचायत समितीला जातात सगळे एकत्र होऊन. मग त्याच्यामध्ये पंचायत समितीला त्याची शालने होते पूर्ण कोणत्या डिपार्टमेंटला कोणतं काम जाईल. त्याच्यामध्ये कृषीचं डिपार्टमेंट आहे, नंतर मग ग्रामपंचायत लेवलला काय कामं होतात, बाकी PWDला जातात. अशा पद्धतीने सगळ्यांचं वर्गवारी होतं आणि त्याच्यामध्ये मग जे कामं असतात त्यांना एक प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता मिळून ते कामं सेल्फवरती येतात. खरं तर हे सर्व कामं चालतात त्यासाठी काय तालुक्याला 4-5 यंत्रणा आहेत. पंचायत समिती असेल, तहसील आहे, कृषी आहे, सामाजिक वनीकरण आहे आणि पाटबंधारे आहेत. त्या सर्व 5 कार्यालयातून रोजगार हमीची वेगवेगळी कामं केली जातात. परंतु हे कामं कृषी सहाय्यक असेल, रोजगार सेवक असेल किंवा मग सामाजिक वनीकरणाचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या सर्व योजनांची माहिती एकत्र घेतली आणि ती योजना गावागावात राबवली तर गावातील मजुरांना तर एक तर काम मिळेल आणि शासकीय ज्या काही योजना आहेत त्या सर्वत्र राबल्या जातील. त्यामुळं गावात पाणी असेल, पर्यावरण असेल आणि कामातून उपलब्ध झालेला रोजगार असेल ते गावातील मजुरांना फायद्याचं ठरेल आणि गावातील स्थलांतर आहे, मुलाच्या शिक्षणासाठी बाहेर घर सोडून जावं लागतं ते थांबलं जाईल. तरी ह्या काय 5 यंत्रणा आहेत, ह्या यंत्रणा देखील आपण चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग द्यावं आणि त्या ट्रेनिंगमधून त्या सर्व यंत्रणांनी गावातील जे काय मजूर आहेत, ग्रामपंचायत आहे, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, ह्या सर्वांना एकत्र करून ट्रेनिंग देऊन गावातील ह्या सर्व योजना चांगल्या प्रकारे राबवाव्या.